तर व्हेरिएशन व्हॅल्यू ऑफ जी इज तीन प्रकार आहेत त्याच्यामध्ये. व्हेरिएशन व्हॅल्यू ऑफ जी मध्ये ते तीन प्रकार म्हणजे चेंज अलॉंग विथ सरफेस, व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी, चेंज विथ हाईट, चेंज विथ डेप्थ. म्हणजे काय आहे तर हे तुम्हाला थोडक्यामध्ये एका पद्धतीत सांगू. चेंज अलॉंग विथ सरफेस ऑफ अर्थ. मला सांगा, अर्थ ही एक्झॅक्ट स्पेरिकल आहे का? व्हॉट डू यू थिंक? अर्थ अशी एकदम गोलाकार आहे का? नो, अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल. इट इज लाईक दिस. हे कसे आहे? इट इज नॉट लाईक एक्झॅक्टली स्पेरिकल. ओके, म्हणजेच काय, सेंटर जर एक्झॅक्टली स्पेरिकल असेल तर सगळं अंतर प्रत्येक ठिकाणचं कसं असतं? समान असतं. पण इथे एक्झॅक्टली स्पेरिकल नाही. अर्थ काय करते? स्वतः भोवती गोल 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 फिरत असल्यामुळं इट इज फ्लॅटर ॲट पोल. पोलच्या इथं कशी आहे? फ्लॅटर आहे. पोलच्या इथं कशी आहे? फ्लॅटर. अँड इट इज ब्लजेस. ब्लजेस आहे ना, ब्लज झालेले. ब्लज म्हणजे फुगणे, फुगलेली आहे इक्वॅटर. इक्वॅटर म्हणजे विषुववृत्त, पोल म्हणजे ध्रुव, दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव. समजलं? विषुववृत्त म्हणजेच इक्वॅटर. इक्वॅटरला कशी आहे? ही ब्लजेस आहे. समजलं? अशी अर्थ असल्यामुळे व्हॅल्यू ऑफ जी मध्ये डिफरन्स येतो. कसं काय येतो? कारण की आपला फॉर्म्युला जीचा काय आहे? जीचा फॉर्म्युला इथं लिहितो मी. जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम डिवायडेड बाय स्मॉल आर स्क्वेअर. ओके, आता मला सांगा, वस्तू समजा इथे आहे. ऑब्जेक्ट इज हिअर ॲट पोल अँड ऑब्जेक्ट इज ॲट इक्वॅटर. समजा दिस इज ए ऑब्जेक्ट, दिस इज बी ऑब्जेक्ट. सो इज देअर इन चेंज इन व्हॅल्यू ऑफ जी? हिअर व्हॅल्यू ऑफ जी किती असेल? हिअर व्हॅल्यू ऑफ जी किती असेल ते तुम्ही विचार करा. तर आपण शिकूया. इथं अंतर, इथं सेंटर आहे. इथलं अंतर तुम्हाला काय वाटतंय? इथलं अंतर आर आहे. इथलं रेडियस कसं आहे? अंतर थोडं जास्त आहे. पण इक्वॅटरला अंतर जास्त आहे आणि पोलला अंतर कसे आहे? आर पेक्षा थोडंसं कमी आहे. बरोबर आहे? म्हणजेच काय, देर इज व्हेरिएशन इन डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट अँड डिस्टन्स ऑफ अर्थ सेंटर. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतंय? आर मध्ये बदल होतोय अकॉर्डिंग टू दिस इक्वेशन. जर डिस्टन्स जास्त असेल, डिस्टन्स जर इथं काय असेल? जास्त असेल, बरं, छेदामध्ये खालची अपॉन जर व्हॅल्यू जास्त असेल तर व्हॅल्यू ऑफ जी काय होईल? कमी होईल. म्हणजे इक्वॅटरला व्हॅल्यू ऑफ जी काय आहे? लोवेस्ट आहे. आणि पोलला व्हॅल्यू ऑफ जी कशी आहे? हायेस्ट आहे. कारण की व्हॅल्यू इथं कमी झाल्यामुळं जी वाढलं, इथं व्हॅल्यू जास्त असल्यामुळे जी ची व्हॅल्यू काय झाली? कमी झाली. म्हणजे अंतर वाढलं तर जी ची व्हॅल्यू काय होते? कमी होते. अंतर कमी झालं सेंटर पासून अर्थच्या तर जी ची व्हॅल्यू काय होते? वाढते. अकॉर्डिंग टू दिस. हे फक्त सरफेस वरती डिपेंड आहे. काय काय वेळेस इथं काय असो, एखादा पर्वत आहे, म्हणजे समजा एव्हरेस्ट आहे. एव्हरेस्ट समुद्र सपाटीपासून, सी लेवल पासून 8800 किलोमीटर्स एवढा उंच आहे. तर मग एव्हरेस्ट वरती जी ची व्हॅल्यू वाढेल का कमी होईल? तर सरफेस ॲज कम्पेअर टू सरफेस एव्हरेस्ट वरती जी ची व्हॅल्यू काय होईल? अजून कमी होईल. कारण की दिस अंतर अजून वाढलेलं आहे. समजलं तुम्हाला? तर मग पुस्तकी भाषेमध्ये तुम्हाला मी थोडक्यात समजून तर आधी ऑलरेडी सांगितलेलंच आहे. आपल्या पुस्तकामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण थोडक्यामध्ये बघूया, जेणेकरून काय होईल? तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजेल. Change along the surface of earth, along with surface of, as we go earth, as we know earth is not exactly spherical. It is not spherical, so that distance point of surface, प्रत्येक ठिकाणचा distance point of surface is, त्यांचा distance कसा आहे? डिफर.
प्लेस टू प्लेस म्हणजे प्रत्येक ठिकाणच्या प्लेसनुसार त्याचं पॉईंटचं डिस्टन्स कसं आहे, प्लेस टू प्लेस डिफर आहे. सो दॅट व्हॅल्यू ऑफ जी इज डिपेंड अपॉन दिस डिस्टन्स. ओके. अँड अर्थ इज ब्लजेस ॲट इक्वेटर, फ्लॅटर ॲट पोल. फ्लॅटर पोलला असल्यामुळे हे डिस्टन्स कमी झालेलं आहे, त्यामुळं हायेस्ट काय आहे तर व्हॅल्यू ऑफ जी झालेली आहे. आणि डिस्टन्स इक्वेटरला जास्त झालेला आहे, त्यामुळे व्हॅल्यू ऑफ जी ॲट इक्वेटर किती आहे, जास्त आहे. म्हणजे व्हॅल्यू ऑफ जी ॲट पोलला व्हॅल्यू ऑफ जी किती आहे माहिती आहे का, 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ जी ॲट पोल. अँड व्हॅल्यू ऑफ जी ॲट इक्वेटर किती आहे माहिती आहे का, इक्वेटरला व्हॅल्यू ऑफ जी 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही व्हॅल्यू इथं आहे, ही व्हॅल्यू इथं आहे. म्हणजे 9.78 9.838 हा डिफरन्स तुम्हाला इथं दिसतोय. दिस इज द चेंज ऑफ व्हॅल्यू ऑफ जी अलॉंग सरफेस ऑफ अर्थ. समजलं. दिस इज. आता दुसरं बघूया कशा प्रकारे हाईटनुसार कशा प्रकारे बदललं. तर सरफेसवर बघितलं, समजा अशीच परत इथं पण काढलेली आहे पृथ्वी ऑलरेडी. हे समजा पृथ्वी आहे, सरफेसवरती बघितली व्हॅल्यूज, पण हाईटवरती समजा इथं आहे ऑब्जेक्ट. तर ह्याच्यामध्ये असलेलं ऑब्जेक्ट जर इथं असेल तर ॲक्सलरेशन वाढेल का कमी होईल. आत्ताच आपण बघितलं, जर हे डिस्टन्स वाढलं आर स्क्वेअर, हे डिस्टन्स वाढल्यामुळं काय होणार आहे, ह्या इक्वेशन मध्ये हे डिस्टन्स वाढल्यामुळं व्हॅल्यू ऑफ जी काय होणार आहे, कमी होणार आहे. कारण की छेदामधला जर अंक वाढला तर व्हॅल्यू ऑफ कमी होती, म्हणजे ही व्हॅल्यू. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे, अलोंग द चेंज विथ हाईट मध्ये अर्थची रेडियस आहे आर. ओके. ही रेडियस किती आहे अर्थची, 6400 किलोमीटर. ओके. ही अर्थची काय आहे, रेडियस आहे. आणि समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, ते ऑब्जेक्ट हे 10 किलोमीटर्स आहे फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. 10 किलोमीटर्स. समजा हे विमान आहे, सरफेस ऑफ अर्थ 10 किलोमीटर म्हणून उडते. आता ॲज कम्पेअर टू दिस रेडियस, हे 10 किलोमीटर इज जस्ट निग्लिजिबल आहे. म्हणजे किती होणार आहे, 6410 किलोमीटर्स एवढं होणार आहे इथं डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड सेंटर ऑफ अर्थ. मग हे निग्लिजिबल असल्यामुळं ह्याच्यामध्ये निग्लिजिबल चेंज होतोय हाईटमुळे. समजलं. पण हे विमानावरती निग्लिजिबल आहे, प्लेनवरती एरोप्लेनवरती निग्लिजिबल चेंज आहे. पण एखादा जर उपग्रह असेल, सॅटेलाइट असेल, ही प्लेनपेक्षा खूप दूर आहे, म्हणजे जवळजवळ 37,400 किलोमीटर्स इतकं लांब डिस्टन्स आहे सॅटेलाइट आणि अर्थच्या सेंटरचं. म्हणजे इतकं लांब डिस्टन्स असल्यामुळं काय झालेलं आहे, 35,700 इतकं लांब डिस्टन्स असल्यामुळं व्हॅल्यू ऑफ जी कमी होईल का, खूपच कमी होईल. इथं व्हॅल्यू ऑफ जी आहे 0.225 मीटर पर सेकंड स्क्वेअर. व्हॅल्यू ऑफ जी किती आहे, 0.225 मीटर पर सेकंड स्क्वेअर. समजलं तुम्हाला. दिस इज अ चेंज विथ हाईट. अशा प्रकारे आहे. म्हणजेच काय, जसे जसे हाईट वाढत जाईल तशी जशी व्हॅल्यू ऑफ जी कमी होत जाईल. मग त्याच्यासाठी एक्झाम्पल तुम्हाला द्यावं लागेल की खूपच जवळ असेल वस्तू तर हे निग्लिजिबल चेंज होतं, आणि खूप वस्तू लांब असेल तर देअर इज कन्सिडरेबल चेंज आहे. समजलं. ठीक आहे. आता आपण ह्या गोष्टी पाहिल्या की वस्तू सरफेसवर आहे, देन देअर विल बी व्हॉट विल बी चेंज इन. वस्तू हाईट वरती आहे फ्रॉम सरफेस, तो आपण पाहिला. खूप लांबची वस्तू असेल तर तेही पाहिलं.
तर आपण समजा वस्तू जर इथं आतमध्ये असेल तर काय होईल, डेप्थ इनसाइड अर्थ असेल तर काय होईल, तर वस्तू आत असल्यामुळं हे सेंटर्स आणि हे अंतर काय झालं, कमी झालं. वस्तू हे सेंटर आहे, समजा ही वस्तू इथं आतमध्ये आहे, ही ह्याच्या आतमध्ये अजून आहे, तर हे अंतर बघा, हे अंतर काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. त्यामुळं काय झालं, हे अंतर कमी झाल्यामुळं तुम्ही म्हणाल अंतर कमी झालं, आता काय होईल, जी ची व्हॅल्यू वाढेल कारण की आर कमी झाला. पण ह्या जी फक्त आर वरती डिपेंड आहे का, नाही, दिस इज ऑल्सो डिपेंड अपॉन मास. आता मला सांगा, ह्याच्यावरती असलेली वस्तू ह्याच्यावरती ह्या सगळ्या बॉडीचं मास लागतंय ना, आणि त्या मासमुळे काय होतं, त्या ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे ही वस्तू जी ची व्हॅल्यू तिथं तेवढी आहे, पण इथं आतमध्ये गेल्यामुळे वस्तू हा जो वरचा सरफेस काय झाला, मग कमी झाला. वरचा सरफेस कमी झाल्यामुळे काय झालं, इथं आता ह्याची एम ची व्हॅल्यू सुद्धा काय झाली, इथं कमी झाली. म्हणजेच काय, द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो चेंजेस इफ वी गो इनसाइड अर्थ. व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो चेंजेस इफ वी गो इनसाइड अर्थ. द व्हॅल्यू ऑफ आर ही आर ची व्हॅल्यू, the value of r in equation this, what will happen, value of r is decreases, so we thought that value of g will increases. However, as per formula तसं आहे, but however पण काय आहे, but the part of earth which contributes gravitational force felt by object, म्हणजे ह्या parts of earth is also डिक्रीजेस. हे ग्रॅव्हिटेशन फोर्स अर्थने एक्झर्ट केलेलं अजून काय झालेलं आहे, डिक्रीज झालेलं आहे. त्यामुळं काय झालं, विच मीन्स दॅट व्हॅल्यू ऑफ यम ऑल्सो डिक्रीजेस. सायमल्टेनियस इफेक्ट ऑफ व्हॅल्यू ऑफ आर अँड व्हॅल्यू ऑफ यम, देअर इज डिक्रीज इन व्हॅल्यू ऑफ जी. म्हणजेच हे सांगायचं आहे मला तुम्हाला इथे, इफ वी गो इनसाइड द अर्थ इन डेप्थ, the value of G goes decreasing. समजलं, हे होतं व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ G. थिंक अबाउट इट. हा एक प्रश्न इथं विचारला आहे, विल द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशन फोर्स चेंज ॲज वी गो डेप्थ इनसाइड. काय वाटतंय, जसं जसं आपण आत जाऊ तसं तसं ह्या फोर्सची डायरेक्शन चेंज होईल का, इकडं कुठं होईल का, नाही, देर इज नो चेंज इन डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नेक्स्ट, थिंक अबाउट इट. हा प्रश्न आहे, तुम्हीच विचार करायचा आहे, तरी मी तुम्हाला त्याचं उत्तर सांगतोय. व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ जी ॲट द सेंटर ऑफ अर्थ. इथं व्हॅल्यू ऑफ जी किती असेल, इथं फोर्सच नाहीये, व्हॅल्यू ऑफ जी मग किती असेल, 0, 0. आपल्याला माहित आहे प्रत्येक प्लॅनेट अँड सॅटेलाइटचं मास डिफरंट आहे. हे प्लॅनेट बघा, समजा ही दिस इज अर्थ, दिस इज व्हीनस, दिस इज समजा गुरु ग्रह आहे मोठा, ओके, सॅटर्न असेल वगैरे. तर प्रत्येक ग्रहाचं काय आहे, मास वेगळा आहे, रेडियस वेगळा आहे. म्हणजेच काय, प्रत्येक ग्रहाचं मास आणि रेडियस वेगळा असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी व्हॅल्यू ऑफ जी इज डिफर असणार आहे. नेक्स्ट, व्हॅल्यू ऑफ जी ऑन मून इज किती आहे, अर्थच्या 1/6 आहे. म्हणजे मून वरती व्हॅल्यू ऑफ जी 1/6 आहे. म्हणजेच काय माहितीये का, म्हणजे थोडक्यात हे तुम्हाला सांगतो मी. समजा आपण पृथ्वीवरती उंच उडी मारली, तर तेवढ्याच ताकदीने जर आपण मूनवरती जर अशी उंच उडी मारली ना, तर अर्थवरती आपण जेवढे उंच उडू त्याच्या 6 पट जास्त उंच आपण कुठं जाऊ, चंद्रावरती असल्यावरती 6 पट जास्त उंच. समजलं, हा होतं अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशनचा पॉईंट. तर विद्यार्थी मित्रांनो, माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आजचा होमवर्क तुम्हाला सांगतो, पूर्ण जे शिकवलेले पार्ट आहे त्याच्या नोट्स काढा. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन पॉईंट पार्ट करा, व्हॉट इज ॲक्सलरेशन, व्हेरिएशन व्हॅल्यू ऑफ जी पार्ट करा, लो टाईड हाय टाईड समजून घ्या काय आहे विषय. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा नोट्स तुम्ही काढून घ्या, 2 वेळा या गोष्टींचं वाचन करा.
मी तुमचा मित्र पुन्हा तुम्हाला भेटीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचा निरोप घेतो. धन्यवाद.